नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापुरातून महाधुरळा ब्रेकिंग न्यूज समोर येते। गेले 4 दिवस ज्या उमेदवारीची कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आता महापालिका निवडणुकीतून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे। काल त्यांनी आपला अर्ज दाखल केला, पण आज अचानक आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे कळवले आहे। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। भाजपच्या वतीनं ते इच्छुक होते। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि भाजपची उमेदवारी निश्चित झाली। काल त्यांनी उमेदवारी अर्जही भरला, मोठे शक्ती प्रदर्शन केलं, पण आज अचानक आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। पक्षीय पातळीवर निर्णय झाला आहे आणि या निर्णयाचा आदर राखण्यासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। कार्यकर्त्यांची इच्छा मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्याची होती, त्या सर्वांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे। माझ्या नावाचा पक्षानं विचार केला ही अतिशय समाधानाची बाब आहे। कार्यकर्त्यावर आपलं प्रेम आहे आणि कार्यकर्त्यांच्या विजयासाठी आपण यापुढे प्रचारात निश्चितपणे उतरू असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकूणच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक रिंगणातून अचानक माघार घेतलेली आहे। महापालिका निवडणुकीत उतरणार ही महाडिक घराण्याची तिसरी पिढी होती। लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद यानंतर आता महापालिकेच्या मैदानात कृष्णराज महाडिक हे उतरले होते। त्यांनी काल अर्जही भरला। अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। भाजपची यादी अजून जाहीर व्हायची आहे, तत्पूर्वीच त्यांनी अर्ज भरला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले 4-5 दिवस ज्यांच्या नावाची प्रचंड चर्चा महाराष्ट्रात सुरू होती, ते कृष्णराज महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या गोष्टीची आता प्रचंड चर्चा सुरू आहे। पण पक्षीय पातळीवर निर्णय झाला आहे आणि पक्षाच्या निर्णयाचा आपण आदर करतो, म्हणून त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। आता इथं कार्यकर्त्याला संधी मिळण्याची चिन्ह आहेत। गेले 2 दिवस ज्या पद्धतीनं वेगवेगळी चर्चा सुरू होती, त्या चर्चेनुसार अखेर निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी पक्षाचा निर्णय मान्य करत पक्षाच्या निर्णयाचा आदर राखत माघार घेतलेली आहे। धन्यवाद।